संगमे चित्तना हे नामे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला असून शिक्षण आणि क्रीडा या जोडीला आता संस्कार आणि अध्यात्माचा संगम साधण्यासाठी वारकरी आध्यात्मिक गुरुकुलाची स्थापना करण्यात आली आहे। गुरुकुलाचे दैनंदिन आध्यात्मिक कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून पार पडत आहे। पहाटे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काकडा आरतीचा गजर करणे, त्यानंतर होणारा हरिपाठ आणि संध्याकाळी होणारा कीर्तन अभ्यास यामुळे संकुलात एक वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे। विद्यार्थ्यांना वारकरी भजन परंपरेचे ज्ञान देतानाच त्यांना मृदंग व वारकरी गायनाचं प्रशिक्षण दिलं जातं। तसेच वारीमध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं पावल्यांचे विविध प्रकार शिस्तबद्ध पद्धतीने शिकवले जातात। या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ भक्ती संस्कार नव्हे तर शारीरिक तंदुरुस्ती, ताललय, सामूहिक कार्यसंस्कृती आणि शिस्त यांचेही धडे मिळत आहेत। या वारकरी गुरुकुलाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणे। आरतीच्या गजरापासून ते भजन कीर्तनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मुलांचा उत्साह पाहायला मिळतोय। यामुळे आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि आध्यात्मिक वारसा याची ओळख दृढ होते। या कामी हरिभक्तपरायण श्रीमान गणेश महाराज जाधव, कमलाकर महाराज जाधव, स्वप्नील महाराज राऊत, धर्मानंद महाराज पवार आणि निलेश महाराज काळे हे कष्ट घेत आहे। सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शनजी बागडे सर यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभतंय। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, आधुनिक शिक्षणासोबत आध्यात्मिक संस्कार ही काळाची खरी गरज आहे। मुलांनी केवळ डॉक्टर, इंजिनियर, खेळाडू होऊ नये तर समाजासाठी आदर्श घडवणारे संस्कारक्षम नागरिक व्हावे, हाच वारकरी गुरुकुलाचा उद्देश आहे। या उपक्रमामुळे आत्मा मालिक संकुल हे केवळ शिक्षण आणि क्रीडाच नव्हे तर वारकरी परंपरेचे संस्कार देणारं केंद्रस्थान ठरत आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।